हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय कुठली ओवी होती ओवी कुठली होती पतीची अमरता अनुसरुनी पतिव्रता अनासाई आत्महिता बीटच ते ना तरी गुरुवचना दिठी देतो जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे 55 किती अध्याय 16 अर्जुना पतीची मर्जी सांभाळून पतिव्रता आपोआप आपले कल्याण साधते अथवा श्री गुरुवचनाची नीट जपवणूक करून शिष्य आत्मा अनुभवास प्रवेश करतो किंवा अंधाऱ्या गुप्त जागेत आपण ठेवा परत लाभावा असे वाटत असेल तर मोठ्या साक्षेपाने उजेडासाठी दिव्याचे सहाय्य घ्यावे लागते सहज ना ताईंनी घेतलेल्या ओव्या फार सुंदर आणि सुज्वळ आहेत 16 अध्याय 55 56 57 ओवे ताईंना काय सांगायचं होतं एक निर्देश आहे काय निर्देश आहे हे संसारासाठी अजिबात नाही ताईंनी दोन्ही बाजू सांभाळल्या वास्तविक पाहता आपण संसारातच पण संसारासाठी अजिबात नाही सांगितलं संसाराचं उदाहरण दिले माऊलीने कधी संसार केलाच नाही पण संसार उपभोगला की तुमच्या मार्फत माझ्या मार्फत उपभोगत असताना संसाराचा अनुभव घेतला की एक पत्नी ज्या दिवशी तिचं लग्न होतं आणि त्या दिवशी तिचं 20 वर्षाचं जे सान्निध्य आहे गाव आहे आई वडील आहे मित्रमंडळी आहे नातेवाईक आहे ज्याला ती आपलं म्हणत असते तस ज्या दिवशी तिचं त्या बाहुल्यावर लग्न होतं आणि मंगलाष्टका होते आणि मंगलाष्टका घेतल्या जातल्या मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं जातं आणि ती एक वेळा तिचं नाव घेते भाऊ तुम्ही काय सांगायला लागली आम्हाला माहिती नाही का आम्ही त्यातनं गेलोय ना पण तुम्ही अनुभवलं नाही ज्या दिवशी मंगळसूत्र बांधलं ज्या दिवशी त्याचे जोडवे घातले ज्या दिवशी त्याच्या नावाने बांगड्या भरल्या ज्या दिवशी त्याच्या नावाचं कुंकू लावलं त्या दिवशी 20 वर्ष जिथं नांदली होती बागडली होती खेळली होती शाळा शिक्षण घेतली होती अंगणामध्ये खेळकूद केलं होतं उल्लड पाणी वागली होती आईची वडिलांची मर्जी सांभाळून राहिली चुलते पुतण्यामध्ये राहिली भावांमध्ये राहिली तीच एकदम परकेपणाने त्यांच्याकडे पाहू लागली की आता मी तुमची नाही आता मी यांची इथं फैसला झाला काय असं झालं सर नुसतं त्याचं एक वेळा नाव घेतलं तर मैत्रिणीला म्हणते तू माझ्या गावाकडे तिकडे जर आली परीक्षा द्यायला तर माझ्या घरी येऊन जा आज तिला घर पण माहिती नसतं पण असं काय झालं की एकाला मंगळसूत्र घातल्यानंतर एकाच्या पाठीमाग त्यांचे भाऊ हिला दीर झाले त्यांचे वडील हिला सासरे झाले
त्यांचे आई हिला सासू झाले, त्यांचं घर हे त्या घरचे अर्धांगिनी झाले, त्यांचं गाव ते माझं गाव म्हणून लागले. असं काय झालं की एक वेळा त्याचं मंगळसूत्र घातलं आणि एक वेळा त्याचं नाव घेतलं, एक वेळा तो त्याचं नाव घेतले, ते सगळं आपलं असं करून घेतलं. तसं माऊली काय म्हणते, पतीची मत अनुसरून आहे. तसं जीवानी भगवंताला त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं, एक वेळा त्याच्या नावाचा बुक्का लावायचा आणि एक वेळा त्याचं नाव घ्यायचं आणि त्याचं होऊन जायचं. आणि आपला जो संसार आहे, आपला जो व्यवहार आहे, आपली जी मंडळी, आपली जी वर्तुळ वागणूक आहे, आपलं जे रानसण आहे, ते सगळं एक साईडला करून त्याचं होऊन जायचं. असं माऊली म्हणते, त्याचं होऊन जाईल. मी निवृत्ती दादांच्या कृपेनं माझं घर दार आळंदी 4 भाऊ सगळे एक बाजूला केले आणि निवृत्ती दादांच्या मार्फत मी एकरूप झालो. एकरूप झाल्यामुळे काय झालं, माझं दुःख, माझं क्षम सगळं त्यांनी सगळं त्याला देऊन टाकलं, माझा आनंद त्याला देऊन टाकला. मी त्याची झाली, मी वरलं त्याला, मी त्याची झाली. असं सरळ सरळ ओळीचा अर्थ असा आहे की पतीची यामध्ये अनुसरुनी राही पतिव्रता. पतीची यामध्ये अनुसरुनी राही पतिव्रता अनासय आत्महिता भेटती ते. तर तिला तिच्या 20 वर्षाचं 21च्या नंतर जेव्हा तिचं शेवट जेव्हा होईल, तिचं जे हित आहे तसं ते पती किंवा पतीकडची मंडळी करत असते. तसं सद्गुरूच्या त्या भगवंताच्या नामाचा अंगीकार केला, एकदा सद्गुरूचा अंगीकार केला, एकदा देवाचा अंगीकार केला, देवत्वाला देवाच्या नामाला अंगीकार केला, देवत्वाला अंगीकार केला. तसं जीव त्या सद्गुरूला अर्पण केल्यानंतर काय झालं, तिचं पूर्वार्ध संपूर्ण उत्तरार्धामध्ये ते चालू झालं. आणि त्या भगवंताच्या नामाचा, ज्या भगवंताच्या रस्त्याचा, ज्या भगवंताच्या ज्या कृपेचा वर्षाव व्हायला लागला आणि त्याचा तो आध्यात्मिक संसार परिपूर्ण चालू झाला. आता हे तुम्हाला सगळ्यांना होऊन गेले, पण तुम्ही परत माहेरलाच राहायला गेल्या. परत कुठे राहायला गेल्या? माहेरला राहायला गेल्या. माहेरला राहायला गेल्यामुळे काय झालं, जे संसाराचं सुख आहे नवऱ्याकडचं, ते मिळालेलं सुख सुद्धा तुम्हाला असं वाटू लागलं की एवढं नवऱ्याने एवढी मोठी बिल्डिंग बांधली, एवढी मोठी गाडी घेतली, एवढं मोठं साड्या घेतल्या, एवढं मोठं प्रेम दिलं, एवढं 2 मुलं दिले, एवढं जे काही नवऱ्याने दिलं. पण असं वाटतं माझ्या आईच्या घरचं आहे ना, माझ्या भावाचं घराचं दार सुद्धा सोन्याचं आहे. माझ्या गावाचं पुत्र जरी आलं तर मला लय चांगलं वाटतं. ही जी भावना आहे ना, ही म्हणजे सोडलेली नाही, ही धरलेली भावना आहे. आईचं सोडलंच नाही. वास्तविक पाहता संसारात हे करावंच लागतं, पण अध्यात्मात कसं आहे, जीव आहे ना, स्वतःचं अस्तित्व जीवपणाचं सोडत नाही. न सोडल्यामुळं ते बॉर्डरवर राहतो, समरस होत नाही. एकदा समरस झालं, मी त्यांचं झाले, मी कुणाचं झाले, मी त्यांचं झाले. आता कसं त्यांनी जसं म्हणल तसं, त्यांनी जसं ठेवल तसं, त्यांनी जसं नांदवल तसं मी तसं राहणार आहे. माऊली म्हणते की मी आता तसं राहणार आहे. आता मला चिंता नाही, कारण कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला काय होणे त्याला सांगा जोची. मी कल्परू तळू तळवट म्हणजे काय, हे अनादी काळाची परंपरा आली, ते कल्पवृक्ष आणि त्या कल्पवृक्षाची सावली कल्पतरूचं तळवट आहे. कल्पवृक्षाचं सावलीला बसलो आपण, त्याला तळवट म्हणतो. त्याच्यावर बसलोय मी, आता त्यांच्या गादीवर बसलोय. आता मी आध्यात्मिक राज्य सत्ता भोगतोय. ही विसरूनच गेलोय आपण, ही विसरूनच गेलो ना आपण. कल्पतरूच्या झाडाखाली आपण कुठलं अमृत सेवन करतो, आपण भाकरी नाही करत, नाम अमृत सेवन करतो. कुठलं नाम अमृत गोडी वैष्णवा लागले योग्या साधली. तर नामामृत सेवन करतो आपण, नुसतं अमृत नाही, नामामृत सेवन करतो. कल्पतरूचं झाड आहे आपल्या दारात, कामधेनू आहे,
कामधेनू माहितीये का? कामधेनू आहे आपल्या घरासमोर. आपल्याला त्याचा विसर पडलाय, कारण आपली नांदून जास्त आईकडच्या बाजूला, आपली नांदून कुठल्या संसाराकडच्या बाजूला. त्यामुळे विश्वास होत नाही. त्याच्यासाठी आपण कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. कार्यक्रमाचं नियोजन त्याच्यासाठीच असतं. कार्यक्रमाचं नियोजनच त्याच्यासाठी असतं. विसर पडू नये साधकाला, भ्रांती निर्माण होऊ नये साधकाला. कारण काय, भ्रांती निर्माण झाली की मग भ्रांती जात नाही. मग ती कशाची भ्रांती असू दे, मीपणाची भ्रांती असू दे, माझ्यापणाची भ्रांती असू दे, सुंदरतेची भ्रांती असू दे, संपत्तीची भ्रांती असू दे, संसाराची भ्रांती असू दे, वरांची भ्रांती असू दे, कुठलीही भ्रांती असू दे, कुठलीही भ्रांती असू दे, माझ्यासारखी कोणच नाही अशी भ्रांती असू दे, माझ्या नवऱ्यासारखं कोणच नाही अशी भ्रांती असू दे, ही भ्रांती जवळजवळ निघण्यासाठी त्याला केवळ आणि केवळ साधनाच करायला लागेल. आणि त्याला हे कळायला लागेल की मला माझ्या सद्गुरूने समुद्राला जोडले, मला माझ्या सद्गुरूने समुद्राला जोडले. आता माझं ओघ कुठे? समुद्राकडे माझं ओघ. माझं ओघ कुठे? मी समुद्राकडे चाललंय. मी इकडे तिकडे थांबणारी नाही. आता रस्त्यात आडवळे गोटे येते, झाडे येते, पडझड होईल. आता माझा ओघ कुठे? प्रत्येक थेंबाला हा नियम आहे. प्रत्येक थेंबाला हा नियम आहे. प्रत्येक थेंब हा समुद्रमय आहे. प्रत्येक थेंब हा समुद्रमय आहे. समुद्र नाही का? का समुद्र विसरून गेला थेंबाने? प्रत्येक थेंब हा समुद्रमय आहे. हा, तुम्हाला बर्फ दिसतोय पण समुद्रच आहे. तुम्हाला बर्फ दिसतोय ना, समुद्रच आहे ते. तुम्हाला पाणी दिसतंय, समुद्रच आहे. तुम्हाला हवा दिसते, वाफ दिसते. वाफ जरी दिसली तर ते काय? पाण्यापासून विरघळते का? समुद्रमयच आहे. आपल्याला आपण त्याला केलंय. याला वाफ म्हणतात, त्याला बर्फ म्हणतात, याला थेंब म्हणतात, याला घाण पाणी म्हणतात, त्याला फिल्टर पाणी म्हणतात. पण वास्तविक समुद्रच आहे. ती मोठी असेल, ती छोटी असेल, ती काळी असेल, ती गोरी असेल, ती वाकडी तिकडे असेल, ती कशी असेल, पण त्याच्यावरती देव नाही का? ती देवत्वाला प्राप्त आहे ना, देवत्वाला प्राप्त आहे. पण देवत्वाला प्राप्त न होण्याचं कारण भ्रांती आहे. मग सद्गुरू काय करतो? भ्रांती काढून टाकतो. भ्रांती काढून टाकतो. आता भ्रांतीचं पडळ गेले का सगळे? भ्रांतीचे पडळ गेले का? भ्रांतीचं पडळ न जाण्याचं कारण आहे, भ्रांती आत आहे का वर आहे? आत आहे. जेने भ्रांती पासून निरसले, जेने एखाद्या, जेने म्हणजे एकच, ज्या सगळेच नाही, जेने भ्रांती पासून निरसले, गुरुवाक्याने मन धुतले, गुरुवाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हारुने. सद्गुरूच्या चरणी लीन होण्यासाठी, देवाच्या चरणी लीन होण्यासाठी पहिलं काय करायला लागेल? पहिलं भ्रांती घालवायला लागेल. मी समुद्र आहे आणि मी थेंब आहे, मी हवा आहे, मी वाफ आहे, मी बर्फाचा खडा आहे, मी बर्फ आहे. हे भ्रांती, ही भ्रांती ना. देवा आपण काय करतो? देवाचेच तुकडे तुकडे करतो. कोण वाफेलाच आहे ना देव मानतो, कोण थेंबाला देव मानतो, कोण बर्फाला देव मानतो, आणि कोण समुद्राला देव मानतो. आम्ही समुद्राला देव मानणार आहे, कारण हे समुद्राचे सगळे सगळे तुकडे आहेत ना. आमचा तर उपक्रम असा आहे की तूच ते वस्तू आहे आणि तूच तेच वस्तू आहे. कुठली? जे समुद्र ना ज्याला म्हणतो ना, अथांग, ज्याला देव म्हणतो ना, ती वस्तू तूच आहे. मग इथं काय झालंय? बाबा असं काय सांगता, मी कसं काय असणार? मी तर जीव आहे, मी बायको आहे कुणाची तरी, मी पोरांची आई आहे, मी नवऱ्याची बायको आहे. मग कसं काय असं? मग देव तर किती मोठा आहे. देव सगळ्या जगाला चालवतो, जगाला चालवतो ना. मग ते देव मी कसं काय असं? बाबा मी तर बायको आहे. मग ही भ्रांती काय झाली? ही भ्रांती सद्गुरू काढतो. कुठं? आतली भ्रांती काढतो. आतली भ्रांती, त्याच्यासाठी साधन आहे नाम.
त्याच्यासाठी साधन आहे नाम. सकाळी आरशात बघताना स्वतःचा चेहरा दिसला नाही तर काय झालं असेल नेमकं? तर त्या आरशाच्या काचेवर धूळ बसला असेल. मग त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे? सत्यनारायण घालायचं का? मग काय करायला लागलं? पंढरपूरला जाऊन यायला लागेल का? मग काय करायला? होम करायला लागेल का? मग साधी गोष्ट आहे. मग दुःखी झाली ते, माझा चेहरा असा कस काय असा, माझा चेहरा असा फिकट कस काय झाला? फिकट चेहरा आहे का देव? फिकट चेहरा नाही ना. मग काय झालंय? मग दिसेना का बरं? हा, काच खराब झाली का धूळ आली काचवर? बरं, धूळ आली आणि काच खराब झाली म्हणून चेहरा त्यात दिसत नाही. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? किती गुरु करायला लागेल त्यासाठी? किती गुरु पूजा करायला लागेल? आळंदीला किती वेळा जायला लागेल? पंढरपूरला किती वेळा जायला? पालखी किती वेळा करायला लागेल? तर ह्या गोष्टी आहे ना, तिथं काही कामाच्या नाही. तिथं तर भजन शिकायला लागेल, तबला शिकायला लागेल, पिटी शिकायला लागेल, पकवान शिकायला लागेल. तिथं तुम्हाला वेद पठण करायला लागेल का? तिथं तुम्हाला ज्ञानेश्वरी पठण करायला लागेल का? पाठ करायला लागेल का? गाथा पाठ करायला लागेल का? कीर्तन करायला लागेल का? तुम्ही जर हे सगळ्या जरी क्रिया करत गेले तर तुम्हाला एकच साधन आहे, कॉटनचा कपडा आणि रांजणातलं थोडस पाणी, आणि पाणी टाकलं आणि काचवर फटका मारला, फूक मारली, तुमचा चेहरा त्यात दिसतंय. किती अवघड, काय सोपं आहे? जे सांगितलं ते अवघड होत. ते तुमची एनर्जी, पैसे, वेळ सगळा वाया जात होता. तरी सुद्धा निघल असं शक्यता मला वाटते 100% नाही. त्याला तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. तुम्ही जोपर्यंत तुमचा चेहरा तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत तुमचे बंधन पडणारच नाही, तुटणारच. म्हणून तुमचे बंधन तुटण्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा दिसला पाहिजे. जीवाचं स्वरूप, त्या स्वरूपाचा साक्षात्कार जीवाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घेर चुकणार नाही ना. तुम्ही ठेपा चुकलाय, त्या ठेप्याला परत न्यायचंय तुम्हाला. ठेपा चुकलाय, त्या ठेप्याला परत जायचंय. पण काय झाले? तुम्हाला भ्रांती निर्माण झाली. लहान बाळ जसं आईच्या मागे जातो तसं गुरुचा हात धरायचा. भ्रांती आतमध्ये निघून जाते, राहतच नाही. नवऱ्याला आहे ना येड लागला. बाई म्हणली, काय तुम्ही येड्यावाने वागतो? म्हणली, काय मला असं काय झाले काय माहिती. ती येड्यासारखं करायचं. मी चुकलो असं करायचं. बायकोने युक्ती केली. त्याच्या गळ्यात हातात काळा धागा बांधून दिला. ते चाललं. मग आता मी सापडलो. हाय मी बाबा, धागा आहे म्हणजे मी आहे, धागा आहे म्हणजे मी आहे. ही बी भ्रांती आहे. मी चुकलो हे बी भ्रांती. चुकलाय कुठं तू? एक दिवशी बाजारात गेला वाघोलीच्या आणि ते धागा गळून पडला. लागलं ना, मी चुकलो म्हणले आता मला माहितच नाही मी चुकला. आता लोक, अरे तू चुकलं, गाव कुठलं? सांगितलं वाघोलीच आहे. मग मी चुकलो बाजारात. ही खबर आली बायको म्हणली, थांबा मला माहिती आहे ते कुठं चुकलं. परत गेली, त्याला नवऱ्याला धरला, धागा बाजूला सापडलं. मी सापडलो. आता सांगायचंय काय? ते चुकलं बी नव्हतं आणि ते सापडलं बी नव्हतं. काय झालं? भ्रांती झालं. मग ती भ्रांती जी आहे ती भ्रांती सद्गुरूच्या नामाने काढायची. कंदिलाची काच माहिती का? कंदील लावले तर त्याच्यामध्ये ज्योत असते, राखेला असते आणि काच असते. 3 दिवस वापरल्यानंतर त्याचा प्रकाश कमी होत जातो. त्याच कारण काय? कशावर येते? कुठून आली काजळी? औरंगाबादवरून आली का? आणि आतमध्ये कुठून गेली? आतमध्ये तयार झाली. आतमध्ये काजळी तयार झालेली. आता बाहेरनं तयार लागली का काजळी आतूनच झाली? आतून झाल्यामुळं आतला प्रकाश काय व्हायला लागला? बाहेर येईना, लोपला गेला. असंच झालंय. मग आता त्याच्यासाठी काय करायला लागेल? पकवान शिकायला लागेल का? त्याच्यासाठी काय करायला लागेल? फेटा बांधायला लागेल.
पांढरे कपडे काढून मग अशी कलरची साडी काढून पांढरी साडी घालायला लागतात आणि मोठा बोका लावा लागला म्हणजे भ्रांती नाही. मग त्यासाठी काय करायला लागलं? त्यासाठी सोपा युक्ती सांगितली. सासू जायचं, सासूला विचारायचं. सासू बी म्हणल तुला किती वर्ष झालं का? 25 वर्ष झालं. तुझ्या माहिती नाही शिकवली होईल. सोपं आहे. एवढा आटापिटा काय करते? लय सोपं आहे. काय सोपं आहे? चुलीतली राख आणली, काच काढून घेतला, चुलीतली राख घातली, 3 बोट आतमध्ये कोंबले आणि 3 बोटांनी सावरून घेतलं. स्वतःचा पदर घेतला, त्यात घातलं आणि पदराने फूक मारून घेतली. किती मिनिटाचं काम झालं? आता काच लावली, रॉकेल ओतलं का वात वरती घेतली, किती प्रकाशमय झालं. हे भ्रांती. ती जी मधली काजळी आहे ना, ते भ्रांती. म्हणून भ्रांतीपासून निरसले गुरुवाक्याने म्हणत होते. गुरुवाक्य जे साधन आहे ते राख आहे आणि ते जोपर्यंत साधन भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची जी काचची आतली काजळी आहे ना ते काढताच नाही. सगळे कंदील आहे ना लावलेले आहेत, सगळ्याची रॉकेल फुल आहे, पण झाले काय माहितीये का? आतून काळे झाले. आतून काळे झाल्यामुळं त्याचा प्रकाश बाहेर येईल. आणि मी त्याच्यासाठी उपक्रम राबवलाय की वळत घरी जाऊन सांगतो, ये रे बाबा थोडीशी काच घासून घेऊ आपण. ये रे बाबा मी थोडीशी काच घासून देतो तुझी, ये प्रकाश माहिती, ये बाबा काच घासून घे. लय सोपं आहे काच घासायचं. माझ्याकडे ना बाजरीचं पीठ आहे, ते काचेत टाकून दे आणि थोडेसे घासून दे. 10 मिनिट माझ्यापाशी घास, बघ चमकली तर चमकली. माझ्यापाशी सुरुवात तरी कर, मग घरी जाऊन घासत बस. सकाळी उठल्यानंतर तुम्ही कपडे धुतले का मळ धुतल्या? खरं सांगा, खरं सांगा. कपडे धुतल्या का मळ? बोल. कपडे धुतले का मळ? कपडे धुतले का मळ? ताई हुशार आहे. कपडे धुतले का मळ धुतले? सोमाची ताई कपडे धुतले का मळ धुतले? कपडे धुतले. आता नीट नाही का? तुमचं कुणाचंच नाही चुकलं. कपडे हे नवीन साडी आणली होती, समजा नवीन साडी आणली, 3 दिवस 4 दिवस झालं वापरली, पण नवीन साडी खराब होऊ नये म्हणून लग्नात जायची, 1 तासभर घालायची, सेल्फी फोटो काढायचे आणि परत फोल्डिंग करायचे, परत ठेवून टाकायचे. पण आता हे किती दिवस चालायचं? आता 4थ्या वेळेस घाललं, त्यावेळेस तिला कळलं की आता हे लय झाली, याची फोटो बी लय झाली आणि ही घाण बी झाली. आता ह्याची फोटो बी लय झाले आणि ही घाण बी झाली. आता मला सांगा, घाण पहिली होती का? नव्हती. मग आता 3-4 दिवस कोण वापरलं? मग आपण केलेली घाण आता घाण धुवायची का साडी धुवायची? पहिलं नव्हती ना घाण. तसं मूळचं स्वरूप जे आहे तुमचं बिलकुल निथळ होतं, पण तुम्ही वापरले त्याला. कोण 4 दिवस वापरलं, कोण 40 दिवस वापरलं, कोण 4 वर्ष वापरलं, कोण 40 वर्ष वापरलं. आणि ही जी आहे ना, हे घाण झालेली घोंगडी. आणि ही जी घोंगडी आहे ना परत धुवायची. ही जी कापड आहे ना परत धुवायचं. घोंगडी नाही धुवायची, साडी नाही धुवायची. त्याचा जो मळ जमलाय ना तो मळ धुवायचा आणि सद्गुरु रूपी साधन नाम घ्यायचं. नामरूपी ना साबण घ्यायचा आणि अंतःकरणावरचा मूळ धुला देवाला त्यात शोधायची गरज. देव त्याच हातात आहे. भ्रांती तयार नाही करायची देव तिथे म्हणून. सकाळी उठून जातो ना भ्रांतीनं जातो आपण देवाकडे. काही लोक आहे ना बरं वाटतं म्हणून जातात, काही लोक बरं वाटतं म्हणून जातात. स्वतःला नादिलू नका बनवू. काहीतरी घडायचं म्हणून घरात बसा, अनुसंधान लावा. डोळ्यात 2 थेंब पाणी आलं की तुमचा आवाज तुमच्या देवापर्यंत पोहोचला असं समजा. हे फुलं वाहायची गरज नाही. 2 थेंब डोळ्यातलं पाणी हे 2 फुलं आहेत. सोपं आहे का अवघड आहे? जसं तुम्ही काचवर आतनं
मारलं ना, कपडा मारला की चकाचक अंतःकरण झालं, देव येऊन बसतो त्याच्यावर. देव गेलाच नाही कुठं. मलिन झाल्यामुळे ना प्रकाश बाहेर दिसना, प्रकाश लोपला नाही कुठं, प्रकाश आतच आहे, पण भ्रांती झाली होती. म्हणून जेणे भ्रांती पासून निरसले, गुरु वाक्यानी मन धुतले. मन काय करायचं? गुरुच्या वाक्याने सतत धुवत राहायचं, सतत कपडा धुवत राहायचा, जोपर्यंत वाटत नाही ना ही साडी मला आवडते आणि पांढरी फेक झाली पाहिजे, फोटो व्यवस्थित आला पाहिजे, जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तिला रिन साबण लावायचं आणि धुवून घ्यायचं. मी कुठली साडी म्हणली? हे साडी म्हणली अंतःकरण रूपी मळा. अंतःकरणावर आलेला मळ जोपर्यंत धुवत राहायचा, नामाने साधनेने धुवत राहायचा, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत धुवत राहायचा. नाहीतर हा देह काही कामाचा नाही, हा देह नाहीतरी काही कामाचं नाही. ह्याच्यात किड पडणार आहेत. तुम्ही कितीही 800 रुपये किलोची बालुशाही पेडा, हा देह इतका नाच काय. उद्या सकाळी त्याला शी म्हणलं जातं. 1000 रुपयाची पेढे येतात आणि उद्या म्हणजे ह्याचा संघ झाला की ते काय होतं, 2000चा पेढा जरी आणला तर उद्या काय किंमत आहे त्याची. म्हणजे ह्याचा संघ आलेला किती घाण आहे. हे नाशिवंत, हे मळमूत्र आहे, हे मळमूत्राचा बांध आहे. ह्याला रवरव दुर्गंधी, 8 ठिकाणी होल, 10 ठिकाणी होल, याला गळती सतत चालू आहे. आणि त्याला मग हे पोत्र हे मी आहे म्हणून बसलाय. हे मी होऊ शकतो का? मी काल होतो, आज आहे, उद्या राहणार आहे. माझा प्रवास सतत राहणार आहे. हे मी कसं असा? मी हे शरीर होऊ शकत नाही. माझ्या शरीराचा संग मी केला असा. इथं भ्रांती कसं काढायची? मी शरीर नाही. तुमच्या अंगावरची साडी म्हणजे तुम्ही आहे का? आता कसं कळलं? आता तर कितीतरी साड्या आल्या, तर किती गोंधळ्यात आणि किती टाकून दिला. त्याही तत्वाने, त्याही जीवाने कितीतरी शरीर घेतल्यात, कितीतरी वापरल्यात आणि कितीतरी फेकून दिल्या. मग ही साडी आई सारखी दिसली होती, ही साडी नंद सारखी दिसली होती. तसं ह्या जन्मात ही आई आहे, ही बहीण आहे, ही बायको आहे, पोर आहे, हे सगळे नाते, ही पाठीमाग पण नाते होते, आताही नाते आहेत आणि पुढच्या जन्मात पण नाते होणार आहेत. पुढच्या जन्मात पण आहे. पण ही भ्रांती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत जन्म मरण जगायचं. जन्म मरणाची लय मोठी आशा. म्हणून हे काम करायचं, ह्याच्यासाठी जो उपक्रम आहे. गप येऊन कोपऱ्यात बसायचं, कान देऊन ऐकायचं, भरपूर साधना करायचा, पटकन निघून जायचं आपल्या संसाराला. सोपं गावाकडे महिनाभर थोडस वेळ काढायचा. आपलं फडशे धुतो ना तसं, फडशे धुतो ना तसं अंतःकरणाचा मळ धुवायचा आपल्याला. किचन वाटा धुतो ना तसं अंतःकरणाचा मळ धुवायचा आपल्याला. खिडक्या धुवून घेतो ना तसं अंतःकरणाचा मळ धुवायचा आपल्याला. हे सतत लक्षात ठेवायचं आणि सतत अंतःकरणाचा मळ सतत करायचा. नामस्मरण करायचं, अंतःकरणाचा मळ धुवत राहायचं. देव हुडकायचा नाही, देव प्राप्त करायचा नाही, देव आहेच. मळ धुवायचा, मळ धुवायचा. भगवंताचं अस्तित्व ओतप्रोत आहे. भगवंत नाही असं जागाच नाही. हरीनं व्यापक फुल जसं आहे तसं, हवा जशी आहे तसं हरी. आता त्यातनं आपण निवडलाय देव, आपण निवडलाय देव. मानताती मोठे मोठे, पूजताती दगड गोटे, भजन चाले उपराक्षे, कोण जाणे खरे खोटे. देव मानतो आपण. देव काय करतो? मानतो आपण. मान्यामुळे ना, मान्यामुळे अख्ख्या जीवाचा काय म्हणतात त्याला, अख्ख्या जीवाची वाट लागली. आणि मानून देणारे लोक जास्त. आई घास भरवतानाच म्हणते काऊचा घास, चिवचा घास, मग ती मानून खाती काऊचा इतर चिवचा. श्रद्धेने काहीतरी इच्छा फुटी आपण मानून करतो. जोपर्यंत मानणं आहे ना तोपर्यंत तुमचा प्रकाश तुम्हाला होणार नाही, दिसणार नाही.
इथं म्हणून जाणतेने गुरु भजे तेने कृत कार्य होईल. जाणून घे म्हणजे जैसे मूळ सिंचने सज्जे शाखा पल्लव संतोष. इथं काय सांगितलं? म्हणून जाणतेने गुरु भजे जे तेने कृत कार्य होईल. तू जाणून घेतला तर जाशील बघ ठेप्यावर, नाही तर तुझा ठेपा चुकायचा. नाहीतर हरवलं सापवलं असं वाटत, सापवलं बी असं वाटलं, हरवलं बी वाटत. हरवलं सापवलं. कोण सापडलं कोण नाही. फार फार कमी लोक ठेप्यापर्यंत जातात. म्हणून तुम्ही सगळ्यांची अपेक्षा आहे, तुम्ही सगळेजण निघालात ना बाबांच्या रस्त्याने. बाबांचा रस्ता नाहीच नका सोडू. बाबांचा रस्ता आहे ना तुमच्या नाकाच्या श्वासापासून चालू होतो. तो रस्ताच सोडायचा नाही, कुठलीही परिस्थिती असू दे. बाबा आपली काय म्हणायची माहितीये तळेगावची, वाळले पानं मिळले तरी खा, पण भगवंत नामाला विसरू. ते असं का म्हणत होते? एखाद्या वेळेस खायला नाही मिळलं तरी राहा, नेसायला कपडे नाही मिळले तरी राहा, पण भगवंताचं नाम मात्र विसरू नका. कारण हे परत मिळणं नाही. आजा मेला पंजा मेला, देखत देखत बाप मसनी गेला. नातू बी तसाच झालाय, त्याचा नातू बी मुलगा बी तसाच झालाय. आपला प्रत्येक जीव मरायला लागलाय, जन्माला लागलाय. आपण बी मरणार आहे. जीवनाच्या प्रवासामध्ये सद्गुरु कंडक्टर आहे आणि नाम हे तिकीट आहे. चकर कधीही चेक करल, यमरूपी चकर कधीही चेक करल आणि तुम्हाला विचारल तिकीट आहे का. त्यावेळेस तुमच्याकडे धन संपत्ती संसार सगळा असेल, पण तिकीट विसरलेला असेल. सगळं जरी नाही आठवलं तरी चालत, तिकीट मात्र जपून ठेवा. कुसाही यम जरी आला तरी तुम्हाला आहे ना, कुसाही चक्कर जरी चढला तर तुम्हाला कुठेही चालला तर तुम्ही जाग्यावर राहा. तिकीट आहे माझ्याकडे, नामरूपी तिकीट आहे, नामरूपी तिकीट आहे, जीवनरूपी प्रवास आहे. माझा कंडक्टर मला तिकीट दिलं. कितीतरी वेळा गाडी चेक झाली तरी काय अडचण, आरामशीर तोंडावर रुमाल घेऊन झोपलेला असतो. त्याला माहिती आहे माझ्याकडे तिकीट आहे. माझी फसगत झाली, मी तिकीट घेतलं होतं आणि मला सवय होती इथं ठेवायची. मी विसरलो ना, मला 50 रुपये भरावं लागले. 2000 साली तिकीट असून मला उतरल्यानंतर, दंड फाडल्यानंतर, अपमानित झाल्यानंतर आठवलं इथं तिकीट आहे. म्हणजे असं नको व्हायला. नाम आहे, प्रबोध आहे, साधना आहे, साधन आहे, पण यमाने घेऊन जावं नाही आणि तिथे गेल्यावर लक्षात द्यावं की आपल्याकडे होतं की नव्हतं. असं नको व्हायला. म्हणून कुठली गोष्ट मानून अजिबात आजपासून करू नका. जाणून करायचं, जाणून करायचं. देवत्व हुडकण्याचा नाही, देवत्व करण्याचा नाही, देवत्व होण्याचा विषय, देवत्वाला प्राप्त होण्याचा विषय. मला सुखाचं दुःखाचं चॉकलेट दाखवू नको. जीवाला सुखाचं दुःखाचं आहे ना, हे कर्मकांड लोकांनी चॉकलेट दाखवलं. सुखाचं दुःखाचं असल, मी म्हणत नाही, विरोध नाही, काही टक्केवारी असेल, पण साधू संतांनी जे निर्णय घेतलाय हे योग्यच असणार आहे. जीवाच्या कल्याणा संतांची विभूती. बर आधी केले मग सांगितले, आधी केले मग सांगितले, अनुभव आले अंगा तो या जगा दिले. माझ्या बाबांनी पहिला अनुभव घेतलाय मग तुम्हाला दिलाय. आणि तुम्ही शिवितो हा रस वाटितो घ्यारी होऊ नका रान भैरी. वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भैरी. म्हणून एकदा नांदायला गेली की कायम गेली, परत नाही. थोडं पहिलं जाताना वाईट वाटलं, आई सोडायला, वडील सोडायला, घर सोडायला, पण एकदा जा म्हणजे कायम. नामरूपी तिखट आहे. आता मोक्षाचा मार्ग आहे. कसला मार्ग आहे? मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून काय म्हणतात तिथं, ना तरी श्री गुरु वचना देतू जतना, शिष्य आत्मानुभूती माझी पै, हे आसो आपला ठेवा, हत्ता आधी जरी घ्यावा, तरी आदरी जेवी दिवा
पुढे केजी फार महत्वाचं आहे. फक्त समजून सांगतो, वेळ संपत आली तुमची. म्हणून पतीच्या मर्जी सांभाळून पतिव्रता आपोआप आपले कल्याण साधते. समर्पक सांगितलंय, 15 मिनिटात सांगितलंय. तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर कळलं असेल. अथवा श्री गुरु वचनाची नीट जपणूक करून शिष्य आत्मअनुभवास प्रवेश करतो. तसंच जसं पतीच्या वचनाने पतिव्रता स्त्री राहते, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा श्री गुरु वचनाची नीट जपणूक करून शिष्य आत्मअनुभवात प्रवेश करतो. जसं पतीच्या मतावर सहमत होऊन संसारात एक पत्नी प्रवेश करते, तसं गुरुवचनावर निश्चिम भाव, निश्चिम विश्वास सद्गुरु समरस साधक होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिसरं एक समर्पक उदाहरण, किंवा अंधाऱ्या गुप्त जागेत, अंधार आहे, गुप्त जागा आहे, आपला ठेवा परत लाभावा असं वाटत असेल तर त्या मोठ्या साक्षीपणाने उजेडासाठी दिव्याचे साह्य घ्यावे लागले. अंधारात तुम्ही हरवलाय, रस्ता दिसना, आता कुठं जाणार? तसंच आपण सगळेच रस्ता फिरलेले, रस्ता विसरलेले आपण. पण सद्गुरूचा एक धागा तुम्हाला तुमच्या ठेपेवर घेऊन जाणार. तुमच्या ह्या संसारात तुमचं पोरग, तुमचं घर, तुमचं दार, तुमचं नवरा, सासू, सासरे, दीर, शेवटच्या काळाला कोणच जवळ येणार नाही. आणि आलं तरी तुम्हाला ओळखता येणार नाही. तुम्हाला ओळखायचंय कोणाला? ओळखीला हरी जिहे हृदय मंदिरे. कोणाला ओळखायचंय? जिहे हृदय मंदिरे. जे तुमच्या जवळ आहे त्याला ओळखायचंय आणि त्याला आपलं करायचंय. त्याला आपलं करण्याचं साधन तुमचा श्वास आहे. तुमचा श्वास सतत आत येतो, बाहेर जातो. तो ओंकाराचा ध्वनी, आणि त्या ध्वनीशी एकनिष्ठ राहा. ती वळंब आहे ना, कायम लक्षात ठेवा. ती धार आहे ना, कायम लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठीच हा उद्देश, कार्यक्रमाचा उद्देश. तुमचे इथं कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही इथं येत नाही लवकर. हडपसरला कसं येणार? ज्या दिवशी तुम्ही सगळं सोडून माझ्या अगोदर हडपसरला जाल ना, मी तुम्हाला समजेल की तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं घ्यायचंय. वेळ मिळत नाही हे कारण नाही. वेळ मिळत नाही हे कारणच नाही. अजिबात नाही. ज्याला करायचंय तो कारण लिहित नाही. माझं प्रीत आहे. ज्याला करायचंय ना ते कारण सांगत नाही. ज्याला करायचंच नाही ना ते कारण सांगत. ज्याला यायचंय ना ते काम सांगत नाही. ज्याला यायचं नाही ना, 100% यायचंय, त्याला कसलीच अडचण सांगत नाही. ज्याला 50% यायचंय ना ते अडचण सांगतो. माझा निर्धार पक्का होता, मी आलो. मी अडचण सांगितली का? मी उद्या तळेगाव मध्ये मी जाणार आहे, 100% जाणार. निर्धार पक्का आहे, कशीही काम असू दे. गावाकडनं फोन आला आणि कोणतरी मेलय म्हणून समजलं, आणि तुमच्या सद्गुरूचं कीर्तन आहे आळंदी, आणि त्यांनी सांगितले महिनाभर अगोदर, आणि काल फोन आलाय कोणतरी मेलय बरं का, या आता. तुम्ही कुठे जाणार? खरं सांगा, जस्तीने जाणार. तुम्ही नेमकं मूर्त्याकडे त्याला जाळायला जाणार आणि सद्गुरूला सांगणार गावाकडचं आमचं कोणतरी मेले, मला तिकडे जायचं. मग तिकडे जाऊन काय केलं? तुम्ही उठवलं का? तुम्ही का जाता माहितीये का? समाज काय म्हणल, हालनी म्हणल, लोक विचारतात. म्हणजे आपण उदाहरण काय, आपण महत्व कुठल्या गोष्टीला दिलं. सद्गुरूकडे गेले असते तर तुम्ही अजून जिवंत झाले असते, आणि गावाकडे गेलं तर मी मूर्त्याला भेटणार आहे. तुम्ही काय मूर्त्या जिवंत होणार आहे? तुम्ही पण मरणार आहे, ते पण मरणार आहे, जे जाळणार आहे ते पण मरणार आहे. पण आपण वेळ कोणाला देतो, महत्व कोणाला देतो हे महत्वाचं. म्हणून कार्यक्रमाला तळमळीनं वाट बघा कार्यक्रमाची, आणि काच घासाला सुरुवात करा.
आरशाची म्हणलं काच घासायला सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत, ज्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये दिसलाच ना पूर्ण, त्या दिवशी मला आवाज द्या. मी पळत होतो, बघू कसं बघितलं तुम्ही कसं दिसताय. त्या दिवशी तुम्ही कंदिलाची काच पूर्ण घासून घेतली, त्या दिवशी प्रकाश बाहेर यायला लागला ना, उजेड झाला ना सगळीकडे, आणि तुमच्या डोळ्याला दिसला ना, त्यावेळेस मला आवाज द्या. मग तुम्ही कसे प्रकाशमय झाला ते मला कळत. मग आजपासून काय करायचंय, 2 उदाहरण काय दिलं. कपड्याचा मळ धुवत राहा, कपडे नवीन करत राहा, कंदिलाची काच घासत राहा. आतनं तुमचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत आरसा घासत राहा. हे सगळ्यांची 3 उदाहरण एकच आहे. तुम्ही तुमच्या श्वासावर राहा आणि अनुसंधान ठेवा, भगवंताचं नामस्मरण करा. सुख आलं तरी देवानेच दिलं, दुःख आलं तरी देवानेच दिलं, हे निश्चिम विश्वास ठेवा. सुख कोण देत आणि दुःख कोण देत आहे की नाही. आईने सुखाची तुपाचे लाडू दिले तेव्हा सगळ्यांना सांगितले, गल्लीत वाटले, आणि मिरचू वाटून दिलं ते आईनेच दिलं होतं ना. काळ तिकडे दिलं ते बी जरा जरासा घेऊन जा म्हणायचं. नाही 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 नाही, आनंद सांगतो, दुःख सांगत नाही. म्हणून तुम्ही सगळेजण आलात, येत आहेत. प्रत्येक जण नवीन लोकांना याला घेऊन येत जा. जुने लोक अजून बी येत नाहीत, कारण सांगतात. सगळ्यात महत्वाचं सांगतात. सुरुवात मला आठवणार ना, ज्याचे त्यांनी अनहित केले असं सेकंड चरण. काय माप माझ्या बाची गेली, काय नंदिनी पहिलं जो येणार नाही ना, बरोबर त्याच इतकं अनहित आहे, त्यांना कळलं नाही गेलं. हे गंगा आहे, उपक्रम आहे हा. हे एक दिवशी ना हा प्रवाह लय मोठा होणार आहे, आणि इतका मोठा आहे ना, त्यातनं मी वेळ काढून येतो इथं. हा उपक्रम 4 ठिकाणी होणार आहे आता. हा उपक्रम नंदिनी 4 ठिकाणी होणार आहे. महिन्यात 4 सत्संग होणार आहे. हा, यायला फुकट आहे तुम्हाला. किती अवघड, किती सोपं आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा दिवाळी आपल्या घरी होत नाही. शोधून शिमगाय म्हणजे आपण कुठं तरी कमी पडतो. शोधून दिवाळी झाली पाहिजे म्हणून हा उपक्रम राबवला, चांगला आहे. धन्य त्याची माता. तुम्ही सगळ्यांनी ऐकला, जादूताई इथं आल्या, त्यांचा विषय मांडला, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. या छोट्या पिल्लूला बी धन्यवाद. हा, असंच येत जा सगळेजण, असंच आनंद घ्या, नामस्मरण करा, खूप नामस्मरण करा, खूप नामस्मरण. मनाला आजपासून सतत ध्यास लावा, सतत ध्यास करा, उन्मन करून घ्या. आज नवीन ताईने अनुग्रह घेतला, विसरू नको बाई ना. आम्हाला विसरले तरी चालेल, पण तुला जे दिलेलं आहे तिला विसरू नको. सगळ्यात महत्वाचं नंदिनीला नको विसरू. नंदिनीला धरले ना, तुला बराबर ती नीती, बराबर तिकडं संप्रदायात, बराबर कुणाच्या कार्यक्रमाला नीती. साधना कर, साधनेत राहा, साधनेत जिवंत राहा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज